आणि कर्जतमधील नवीन रेल्वे कारशेड प्रकल्पामुळे गावकरी भयभीत झालेत। गावं उल्हास नदीच्या पुराच्या पाण्यात जाण्याची भीती आहे। पावसाळ्यापूर्वी आम्हाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। रायगडच्या कर्जतमध्ये नव्यानं होत असलेल्या रेल्वे कारशेड प्रकल्पामुळे आजूबाजूची गावं भयभीत झाली आहेत। भिवपुरी रेल्वे स्थानक परिसरात जवळपास 150 एकर जागेवर रेल्वेचं हे कारशेड उभं राहते। कर्जतमधून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या किनाऱ्यावर या कारशेडसाठी मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव घातला जातोय। आधीच पावसाळ्यात पुराच्या पाण्यात जाणारी गावं या भरावामुळे वाहून जाण्याची भीती गावकरी व्यक्त करतायत। या प्रकल्पाला आमचा विरोध नाहीये, आमचं योग्य जागेमध्ये स्थलांतर तरी करा, नाहीतर या पूर परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी योग्य उपाययोजना राबवा अशी मागणी भिवपुरी रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या वावे, बेंडसे, भातगाव इथल्या ग्रामस्थांनी केली आहे। आमचं घर नदीच्या कडेला आहे, सगळं पाणी माझ्या घरात जातंय आणि पाऊस जर आला ना तर मेल्याशिवाय पर्यायच नाही आम्हाला। आमची लहान लहान मुलं आहेत, आम्ही जाणार कुठं? चारी बाजूने पाणी असतं आमच्या। तुम्ही आले ना तिथे पण पाणी असतं। याच्यावर काहीतरी तुम्ही सरकारने हे घेतलंच पाहिजे ना आमच्यासाठी। आमच्याकडे ह्या कारशेडचा जेव्हापासून चालू झालं भरावा, याच्या आधी खूप सारं पाणी यायचं, गावामध्ये खूप सारा पूर यायचा, भरपूर म्हणजे भरपूर पूर यायचा। तर आता ह्या भराव्यामुळं अजून आमच्या गावामध्ये म्हणजे चान्सच नाही। जेव्हा नदी इकडे पलटी व्हायची बाई, या रेल्वे ट्रॅकला पलटी जायचं, त्यामुळे आम्ही वाचायचो। परंतु ह्या भरावामुळं आमच्या पूर्ण गावामध्ये पाणी जाणार आहे आणि आम्हाला मेल्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाहीये। मौजे कर्जत येथील जे रेल्वेचे मेट्रो कारशेडचं काम सुरू आहे त्या संदर्भातून बेंडसे आणि वावे या गावातील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयामध्ये येऊन निवेदन देऊन त्या कारशेडच्या कामामुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते असं मला निवेदन दिलं होतं। त्याबाबत दालनात थोडीशी चर्चाही झाली। ते निवेदन मी सत्वर लगेच रेल्वे प्रशासनाला कळवण्यात आलेलं आहे आणि त्याबाबत त्यांना त्यावेळी सूचनाही दिली होती।